धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे बोदवड वय वर्ष 55 यांच्या बेपत्ता होण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी शेवटाकडे गेला आहे। प्रतिनिधी साहेबराव अहिरे। सिल्लोड तालुक्यातील सराठे बोदवड येथील रहिवासी असलेले तुकाराम गव्हाणे हे शनिवार दिनांक 17 डिसेंबर पासून बेपत्ता होते। त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मात्र या प्रकरणाचा शेवट अतिशय दुःखद ठरला आहे। सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी पहाटे 40गाव घाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला। ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी आहे। प्राथमिक माहितीनुसार अपहरणानंतर खंडणीची मागणी करण्यात आल्याचं समोर आलं असून घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनानं तातडीनं तपास सुरू केला आहे। या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सखोल तपास सुरू आहे। पुढील तपासानंतरच या घटनेमागील संपूर्ण सत्य उघड होणार आहे। ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे। व्यवसाय करणारे व्यापारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे। अशा घटना रोखण्यासाठी समाज व प्रशासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वर्गीय तुकाराम माधवराव गव्हाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। देव त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदा, जनजागृती व सामाजिक जबाबदारी याची नितांत गरज आहे।